डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला। यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल डॉट। जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। कोणत्या प्रकारचा मोठा फटका बॅट्समॅनला खेळू देत नाही, हे चांगली बाब आहे। कारण मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो गोलंदाज गोलंदाजी करतो तो एक त्या टीमचा प्रमुख गोलंदाज असतो। चांगली बॉलिंग, ओ फटका अप्रतिम, व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न। समोरच्या दिशेला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला। कॅच शूटा, बॉलर का दिल तुटा, आणि तिथे पहा 2 धावा कंप्लीट केल्या जातात। सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय नेवारी संघाला शुभेच्छा आल्यात। आमचा तेजसभाई कातरा आणि त्यांच्या टीम कडून आपण पाहतोय या संघासाठी शुभेच्छा आल्यात। कापेचिजी बाईटचे आमचे सर्वेसर्वा नितेशभाई कातरा एनके या सामन्यामध्ये आपण पाहतोय ॲज अ लीडर म्हणून खेळतायत, त्यांचं आपण स्वागत करूया। जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे। या बॉलवरती 2 धावा आपण बघितल्या। या वेळेला क्लीन बॉल, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, काठी काढली, यष्ट्या वाकवल्या आणि इथे मात्र बॅट्समॅन बाद। पहिली विकेट येऊदराटीची। थँक्यू। पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि इथे पहा चौथ्या बॉलवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली। 4 बॉलचा खेळ संपला, फक्त 2 धावा धावफलकावरती 1 गडाच्या मोबदल्यात। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्कवरती। दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी सोनू यांची कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। मयुरेश आपल्याला बघायला मिळतो आणि त्यानंतर खेळपट्टीवरती राहुल देखील आपल्याला पाहायला मिळाला। स्ट्रायकिंग इनवरती राहुल पाटील यांना सध्या आपण बघतो। नॉन स्ट्रायकिंग इनवरती मयुरेश, जो खरं तर अजूनही नॉन स्ट्रायकिंग इनवरती उभा, त्याला अजून स्ट्राईक मिळाली नाही। आकाश सर आपण पाहतोय यांच्याकडून आपल्याला जरूर एक अनाउन्समेंट पाहायला मिळेल। राजा प्रेसिडेंट पब्लिक स्कूलचे नवीन वसाहत रोंजनचे तालुका पनवेल जिल्हा रायगडचे शाळेचे फाउंडर विलास करडे सर यांच्याकडून चिंचवलीच्या या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा आल्या, त्यांचं आपण स्वागत करूया। मैदानाच्या आतमध्ये खाप प्रयत्नाची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळाली। ऍक्शन रिप्ले जरूर पाहायला आवडेल, जिथे पहा क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळाली। इथे पहा धावत असताना खरं तर स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच केलं, ताणलं, डाईव्ह करण्याचा प्रयत्न झाला, परंतु थोडेसे अपयश वाटायला जरूर आला, परंतु त्या फिल्डरला दाद द्यायला हवी। जवळजवळ आपल्या टीमसाठी त्याने धाबा तब्बल 1 वाचवलेली आहे। बॉल तयार होतोय। यावेळेला पहा लाईन लेंथ चांगली आपल्याला पाहायला मिळाली। टप्पा पडल्यानंतर झपकन बॉल बाहेरच्या दिशेला वळण घेतोय आणि ते पहा डॉट बॉलची संख्या। षटक आता संपलंय। 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 1 गड्याच्या मोबदल्यात 5 धावा। थोड्याच वेळामध्ये आपल्याला इथे वाढदिवस समारंभ सोहळा पार पडताना पाहायला मिळणार आहे। आज आमच्या चिंचवली संघाला ज्याने म्हणजे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती हायलाईट केलं ते आमचे छोट्या भाई नीरजभाई यांचा इथं वाढदिवस समारंभ होणार आहे। त्यांना वाढदिवसांच्या भरपूर शुभेच्छा आल्या सँडी पालकर यांच्याकडून, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। थोड्याच वेळामध्ये आपण इथे नीरजचा वाढदिवस समारंभ सोहळा पार पाडणार आहोत आणि त्यांच्याकडून आज शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे। नुकताच आपण पाहिलं सँडी पालकर हे ऑक्ले कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषित झाले आणि त्यांना आपण पाहिलं फोटोशूट करत असताना इथे पंचांची भूमिका ते साकारतात, त्यांचं स्वागत करू। चिंचवली म्हटलं तर मग त्यांचं माहेर घर आहे। चिंचवलीमध्ये ज्या स्पर्धा होतात त्या सँडी पालकर येणार नाही आणि त्या पूर्ण होणार नाही असे समीकरण आहे, त्यामुळे ते असतातच इथे। आणि पहा त्यांचा नुकताच एक गोड व्हॉइस आपल्याला ऐकायला मिळाला। या आठवणी आहेत खऱ्या अर्थानं त्या उजाळा देण्याचं काम करत आकाश सरांनी केलेला। यावेळेला पाहूया मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला। एक्स्ट्रा रन देखील टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जात आहेत। 6 धावा धावफलकावरती आपण बघतोय 1 गड्याच्या मोबदला। चला प्लीज थोडीशी घाई करावी लागेल फिल्डिंग करणारा संघ, परंतु
तुम्हाला फक्त आम्ही या 5 ओव्हरसाठी 25 मिनिटांचा वेळ दिल्याने सुरुवातीची 4 षटकं हाताळण्यासाठी फक्त तुम्हाला 20 मिनिटं घ्यायची आहेत. या वेळेला विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु पहा टप्पा पडल्यानंतर हलकीशी बॅटची कडा जरूर घेतली, परंतु त्यानंतर हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना आपल्याला पाहायला मिळतो बा. डॉट बॉल आला लेफ्ट बॅटरच्या विरुद्ध. खरं तर हा डॉट बॉल आपण बघतो बा राहुलच्या अगेन्स्ट. इथून मात्र हा डॉट बॉल आला. बॉल तयार. या वेळेला क्लीन बॉल, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, मधली यष्टी वाकवली आहे. बॅट्समन बाद. संगीत आपण पाहतोय. आज गणेश भोपे आहेत आपल्यासोबत डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये. आपण त्यांचं स्वागत करूया. आम्ही सतीश शेळके यांना विनंती करतो की आपण देखील यायचं व्यासपीठावरती. आमचे ऋतिक शेळके याचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. आणि जे चिंचवली संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की आपण या रंगमंचावरती थोड्याच वेळामध्ये आपण आपल्या ज्युनियर आणि त्यानंतर आपण पाहतोय या श्रीराम चिंचवली संघाचा एक पॉवरफुल ओपनिंग ब्लास्टर गोलंदाज नीरजभाई जांभळे याचा आपण इथे वाढदिवस समारंभ सोहळा करणार आहोत. बॉल तयार होईल. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया या बॉलवरती आता काय घडणार. 1.2 चेंडूचा खेळ संपला. 6 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोहबदलात. बॉल तयार. ओ वेगवान बॉल. या बॉलला फक्त दिशा दिली. पहा दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. चेंडूला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार खऱ्या अर्थानं शिवकर आणि कोपरा टीम्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयार राहायचं. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार. बॉल तयार होईल. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया या बॉलवरती आता काय घडणार. फक्त 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. ओ या वेळेला देखील कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला स्लिप मध्ये. खरं तर गल्ली रिझन मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या मुवमेंटला एकदा जरूर कंप्लीट झाले. डायरेक्ट हिट जर झाले असेल तर चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. राजा प्रसन्नजित पब्लिक स्कूल नवीन वसाहत रोहिंजनचे आमचे विलास खर्डे सर हे सामन्याचा आनंद घेत आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया. सर आपलं स्वागत आहे. या वेळेला देखील इथे पहा आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आणि 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. अजूनही मात्र या ओव्हरमधील एक बॉल बाकी या पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. वर्ल्ड टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम या वेळेला पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आणि एक चांगली षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ आता संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. कमी कालखंडामध्येच एडिटिंगच्या दुनियामध्ये भरपूर चांगलं कार्य करून आज मात्र अनेक खेळाडूंना तळागाळातील खेळाडूंना प्रकाश झोतात आणण्याचं काम जो खऱ्या अर्थानं धुंद्रे गावाला बिलॉंग करणारा कुणाल पाटील करतो. खरं तर त्याच्या कार्याला सलाम आहे. आणि या कुणाल पाटील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आठ धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोहबदल्यात पाहूया ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजी मार्कवरती इथून मात्र कोणाला आणलं जाईल तर पुन्हा एकदा ज्याच्याकडे मात्र बॉलला वळवण्याची एक चांगली क्षमता आहे तोच गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. सोनू काथारा सध्या आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. बॉल तयार होतो. सोनू आपल्या गोलंदाजी मार्कवरती. या वेळेला पहा वेट आणि वॉचचा फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. उचलला फेकून दिलाय
आणि खरं तर आमच्या भगव्या पडद्यालाही मानवंदना देणारा फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. 6 धावा षटकार ठोक डीजे. वैभव दादा ढवळे यांच्या वतीनं आमच्या प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी अन्न विंटर प्राइजेसच्या सर्वेसर्वा जो कोणी प्रेक्षक मैदानाच्या बाहेर झेल पकडतो तर त्यांना कॅश प्राइज मिळणारा तब्बल 300 अर्थातच 300 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र देऊन त्या भाग्यवान प्रेक्षकांना आपण सन्मानित करू. एक भाग्यवान प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच त्यांनी 300 रुपयाची कमाई केली आणि पुन्हा एकदा बॉलर तयार होतो. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. वाव काय फटका सजवला. बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार कमी कालखंडामध्येच जिथे मात्र पहा एडिटिंगच्या दुनियामध्ये भरपूर चांगलं काम करून आज मात्र तळागाळातील खेळाडूंना ज्याने प्रकाश झोतात आणलं असे मात्र धुंद्रे गावचे सुपुत्र कुणाल पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम कुणाल, आपलं सहर्ष स्वागत आहे. यायचं व्यासपीठावरती आणि त्यांच्या समवेत विवेक सिनारे देखील आपल्याला पाहायला मिळतात. या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या कॅपी धावफलकावरती आतापर्यंत 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2.3 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पाहूया या 3 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जातील. चला बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. बॉल द्यायचा आहे. चला आता इथे मात्र बॉलची देखील पूर्तता केली जाते. त्या बॉलमॅनचं देखील आम्ही खरोखरच मनापासून कौतुक करू आणि आमच्या सीमारेषेच्या बाहेर ज्या ऑलिंपियर्स उभ्या आहेत खऱ्या अर्थानं त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो आहे. कारण घड्याळामध्ये आता 12 वाजून बरोबर 12 मिनटं झालेले आहेत आणि तरीसुद्धा आमचे खरं तर स्वयंसेवक ऑलिंपियर्स अजूनही क्रीडांगणाच्या बाहेरून जे गेलेले बॉल मैदानाच्या आतमध्ये देतात. आणि आमचे काही प्रेक्षक पहा आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जाते. पहा काही महालक्ष्मी अंगण या सोसायटीमधून खिडकीतून आमचे प्रेक्षक हे मॅच एन्जॉय करतात. भैया सरचे स्वागत आहे. लाजला गडी तो आपण पाहतो ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल ज्याचा आज वाढदिवस आहे तो आमचा छोट्या अर्थातच नीरज बॉल बॉयची भूमिका साकार करतोय. थोड्याच वेळामध्ये त्याचा आपण वाढदिवस समारंभ सोहळा इथे साजरा करणार आहोत. आनेवाला ओ माय गॉड व्हॉट अ स्ट्रोक सिक्सर आहे. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळते अर्धा डझन. 6 धावा षटकार ठोक डीजे. बोला तयार. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न. गॅप शोधला. हो सुईमधून जसा धावा ओवावा तशा प्रकारे इथे मात्र गॅप शोधला. रिकाम्या जागा भरल्या जातात. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार ठोक. धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही पहा 1 बॉल बाकी आहे या षटकातील. पाहूया आता हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे. पाहूया आता हा बॉल इथून मात्र कशा रीतीने हाताळला जाईल. भरपूर धावा या षटकामध्ये खरं तर येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ओम साई पेंटिंग कॉन्ट्रॅक्टरचे आमचे सर्वे सर्व प्रशांत दादा शेळके यांचं इथं आगमन झालेलं आहे. आज आपण पाहिलं जी भोजनाची संपूर्ण सुविधा होती त्यांनी आपल्याला जरूर इथे बॅलन्स करून दिली आणि आज सतीशभाई पाटील यांनी आपल्याला जेवणाचा जो अन्नदान आहे तो अन्नदान केला होता. त्यांचं आपण स्वागत करूया. बॉल तयार. पुन्हा एकदा
या वेळेला पहा फक्त हलक्या हाताने या बॉलला पुश केलं. पुश करो खुश राहो आणि या बॉलवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळाले. 3 ओव्हरचा खेळ आता संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 32वा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये मुख्य व्यासपीठावरती आमच्या अतुल पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील जितकं कौतुक करू तितकं कमीचा. वयाच्या 18व्या वर्षी खऱ्या अर्थानं त्यांनी पाऊल टाकलं लाईव्हच्या ब्रॉडकास्टमध्ये आणि इथे पहा भरपूर चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जातं. प्रत्येक खेळाडूला खरं तर कॅप्चर केलं जातं, टिपलं जातं. प्रत्येकाचा खेळ इथून मात्र दाखवला जातो पडद्यासमोर आणि इथे पहा प्रत्येक खेळाडूला खऱ्या अर्थानं पडद्यासमोर आणण्याचं काम हे आमची लाईव्हची टीम करत असताना वर्ल्ड टेनिस क्रिकेट भरपूर चांगलं कार्य करते. खरं तर उल्लेख केला आकाश सरांनी की सलग 3 वर्ष स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक ही स्पर्धा खऱ्या अर्थानं लाईव्ह कव्हर करण्याचा कारणामध्ये देखील त्यांनी केलेला. अशी मात्र एक चांगली यूट्यूब वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी आणि क्लिअरिटी आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका. खऱ्या अर्थानं WTCचे सर्व पूर्वेश शेळके आपल्याला पाहायला मिळतात. कमी वयातच आज मात्र स्वतःच्या नावाने खऱ्या अर्थानं एक चांगलं कार्य करत असताना आणि याच चिंचवली गावाला ते बिलॉंग करतात. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक धाव आता कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती हळवारपणे बदल आपल्याला पाहायला मिळतात. एकूण रनसंख्या आपण बघतो 3 3 33 धावा. 33 आकडा हा भरपूर काही सांगून जातो आणि आमच्या स्क्रीनवरती पहा पूर्वेश शेळके यांना खरं तर दाखवलं जातं. त्यांची भरपूर मेहनत आहे. डोळ्यामध्ये खरं तर आज तेल टाकून ते कार्य करतात या स्पर्धेच्या अनुषंगाने. धावफलकावरती धावा 33. गोलंदाजाच्या शैलीवरती इथून मात्र आता तिसऱ्या पंचांचा डोळा असणारा शेवटपर्यंत या गोलंदाजाच्या शैलीवरती इथून मात्र लक्ष असणार आमच्या तिसऱ्या पंचांचं. पावलं तयार. या वेळेला फटका दमदार, पॉवरफुल, वजनदार, बहारदार, सुपर से ऊपर समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल, अनबिलेबल बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. तू ठोक डीजे. येस थँक्यू. 39 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात एक चांगली पार्टनरशिप डेव्हलप झाली आहे. यावेळेला षटकाराचं प्रत्युत्तर आता या डॉट बॉलनं दिलंय असं म्हणायला आता काही हरकत नाहीये. ज्या पद्धतीने या बॉलची पिचिंग झाली, बॅट्समनला स्तब्ध ठेवलं, बॅट्समनला शांत ठेवलं, परफेक्ट यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर इथून मात्र केला गेला. बॉलर अतिशच्या माध्यमातून 3 बॉल त्याने रिलीज केले आणि त्यामध्ये एक षटकार आल्यानंतर फक्त 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 39 धावा धावफलकावरती आपण बघतो. 4थ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. बॉल तयार. यावेळेला देखील आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा का झोका, बल्लेबाज को मिला मौका और ये लगा शानदार छक्का. तू ठोक. वन साइड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज मयुरेश, जो खरं तर सलामीला आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आणि भरपूर चांगलं कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळतो मैयुरेश मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार त्याने ठोकलेले आहेत. वैयक्तिक 7 बॉलमध्ये 20 या धावसंख्येवरती तो सध्या खेळतोय. बॉलर तयार झाला. बॉलरचा आता कमबॅक पाहायला मिळेल का? यावेळेला आणखीन एक विकेट काढण्याचा प्रयत्न. फटक्यामध्ये ताकद जरूर पाहायला मिळाली, परंतु इथे पहा खूप चांगला झेल इथे मात्र पकडला जातो आणि आता जे मोठे फटके आले होते त्या फटक्यांचं प्रत्युत्तर गोलंदाजांना दिलंय. विकेट मिळाली आहे मयुरेशची आणि बॅट्समन बाद होतोय. ठोक.
यस लवकरच खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनाच ज्या यात्रेच्या आतुरतेने वाट पाहावी लागते तो दिवस लवकरच उजाडणार 4 एप्रिल ऐतिहासिक दिवस महाराष्ट्रातील. इथे मात्र एकविरा देवीची यात्रा आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे पालख्या निघतील प्रत्येक गावातून आणि तिथे मात्र नक्कीच आपल्याला एकविरा नावाचा गजर जयघोष आपल्याला पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच शिवकर आणि कोपरा टीमचे कॅप्टन. यावेळेला देखील फटका चांगला, तिथे फिल्डर आहेत, खूप चांगला झेल पकडलाय. आणखीन एक विकेट प्राप्त होतीये, बॅट्समनला दिला जातो परतीचा इशारा. बॅट्समन आला, मैदानाच्या बाहेर कधी गेला हे समजलं सुद्धा नाहीये आणि इथे मात्र विकेट प्राप्त केली आहे या गोलंदाजाने. ओव्हर नंबर जर का आपण बघितलं तर आता 4चा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावा धावफलकावरती. टीम मिटिंग आता बिलकुल चालणार नाही. चला प्लीज फिल्डिंग करणारे संघ, टीम मिटिंग आता बिलकुल चालणार नाही. लवकरात लवकर क्रिकेट आपल्याला खेळावं लागेल. नवीन बॅटर विकेट गेल्यानंतर धावत आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं. 45 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल अजूनही बाकी आहेत. पंचेचाळीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला प्लीज टीम मिटिंग येऊ नका, थोडंसं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. काही बनत 45 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 गाड्यांच्या मोबदल्यात अजूनही 6 बॉल बाकी आहेत. पाहूया या 6 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जातील. 6 बॉल बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला धीरज काताराम. धीरज कातारा आपल्याला पाहायला मिळतात. पब्या गोलंदाजीच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. धीरज यांना सध्या आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती. धीरज तयार झाला. बॉलर धीरज तयार झाला. डेथ ओव्हर मध्ये पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार. ओ या वेळेला पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न लावली अपील, परंतु याला म्हणतात इमानदारी आणि ती इमानदारी या खेळाडूने दाखवली. पंचांचा निर्णय येण्या अगोदरच त्याने मैदान सोडलंय आणि इथे पहा विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. ज्या वेळेला तुम्ही क्रिकेटच्या पटलावरती इमानदारी दाखवत असता त्यावेळेला मात्र नक्कीच तुम्ही यशाची शिखरही हळूहळू गाठत असताना या खेळाडूने इमानदारी दाखवली. येऊ द्या टीचर. इथे जर का आपण बघितलं तर अर्धा संघ पावलेंच्या दिशेला रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बॅटिंग करणाऱ्या टीमचा 5 गडी आतापर्यंत त्यांनी गमावलेले आहेत. फक्त 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. शेवटच्या षटकातील पाहूया या 5 बॉलमध्ये आता किती मोठे फटके पाहायला मिळणार आहेत. धीरज तयार होतो. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलला घेतली मैदानाची भेट. 6 धावा षटकार. तू ठोक. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धीरज वरती इथून मात्र आक्रमण केलं गेलं. आलेल्या नवीन फलंदाजाच्या माध्यमातून हे आक्रमण बघितलं. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. इथे पहा
आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय मैदानाला गुदगुल्या करत, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतोय ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी ब्रँडेड चौकार ठोक. पाहायला मिळतात 555. 55 धावा, 5 विकेट. या वेळेला देखील वाव काय टायमिंग होतं, स्ट्रोक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला, परंतु थोडीशी मित्र म्हणेल ताकद कमी मिळाली आणि तिथे पहा क्षेत्ररक्षक उभा होता आणि इथे मात्र बॅट्समन बाद होतो. आता षटकार चौकारांचं प्रत्युत्तर या गोलंदाजानं विकेट घेऊन दिलंय, बॅट्समन बाद होतो. धक्का क्रमांक 6 डीजे मास्टर. थँक्यू. स्क्रीनवरती पहा सतत पूर्वेश यांच्यासाठी खऱ्या अर्थानं भरपूर कॉल येत असतात आणि ते सुद्धा पहा बघतात, कालवर बोलतात. भरपूर लाईव्ह इव्हेंट त्यांच्या माध्यमातून कव्हर केले जातात. या वेळेला पहा वेग प्रचंड होता, वेग इतका होता की या बॅटरला समजलं सुद्धा नाही. इथे पहा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळाली. चांगला बॉल आपण बघतो. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. शेवटचा एक बॉल बाकी आहे. चला टॉस साठी लगेच जर या. शिवकर आणि गोपराम या वेळेला बॉल हवेत, विकेट मिळू शकते. हो इथे घडतंय काय, कॅच ड्रॉप झाली आणि इथे पहा जी विकेट मिळाली असती गोलंदाजाला त्या शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप झाल्यानंतर ती विकेट मिळू शकणार नाहीये. आता पहा पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 56 आणि विजयासाठी 57 धावांचं लक्ष्य आहे. चला नेक्स्ट मॅचचा आता आपण टॉस करणार आहोत. सहारा शिवकर विरुद्ध कोपरा या दोन टीमच्या दरम्यान. आता इथून मात्र टॉस केला जाईल. या भाऊ तिथे मात्र टॉस का बॉक्स कक्षामध्ये आपण टॉस करणार आहोत. चला प्लीज, शिवकर टीमचा कॅप्टन अद्याप आला नाहीये, प्लीज विनंती आहे. इथे मात्र यायचं आहे लगेच टॉस साठी या. खरं तर आमचे जवळचे मित्र नीरजभाई जांभळे यांचा खरं तर वाढदिवस सेलिब्रेट केला जातो. या व्यासपीठावरती त्यांचा केक कटिंग सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर आमच्या श्रीराम क्रिकेट क्लब या संघाचे खऱ्या अर्थानं सलामीचे गोलंदाज आहेत आणि आमच्या नीरज दादा यांचा इथून मात्र हा वाढदिवस सेलिब्रेट केला जातो. नीरज दादा यांचा या वाढदिवस सेलिब्रेट केला जातो. खऱ्या अर्थानं अनेक यशाची कामे त्यांच्या हातून खऱ्या अर्थानं घडो अशा आम्ही आई एकवीर चरणी आणि आई गावदेवीच्या चरणी इथून मात्र इथून मात्र केला जातो. फटाक्यांच्या आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. नीरज बाईस यांना खऱ्या अर्थानं दीर्घायुष्य लाभो अशा आम्ही आई एकवीर चरणी आणि आई गावदेवी चरणी प्रार्थना करतोय. चला शिवकर टीमचे कॅप्टन कुठे लपलाय, चला प्लीज लवकर या टॉस साठी. चला या दादा या.
टॉस आता आपण करणार आहोत. नाणेफेकीचा कौल देखील उडवला जाईल. बॅट्समन प्लीज, बॅट्समन लगेच या. नाणेफेकीचा कौल देखील उडवला जातो बाय या दोन टीमच्या दरम्यान. दोन्ही टीम्सने खरं तर एक एक सामना जिंकलाय आणि पाहूया या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे त्यांचा प्रवास खऱ्या अर्थानं पुढे चालू राहील. आणि कोपरा टीमचे कॅप्टन कॉल करतात. कॉल आहे हेड, परंतु टेल आला. फक्त निर्णय सांगायचा, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिवगड टीमचे कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांचा फिल्डिंगचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरं तर एडिटिंग क्षेत्रामध्ये कमी कालखंडामध्ये ज्याने खऱ्या अर्थानं उंच भरारी घेतली, दुंद्री या गावाला बिलॉंग करणारा अपकमिंग यंगस्टर ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या एडिटिंगच्या माध्यमातून तळागाळातील खेळाडूंना खऱ्या अर्थानं प्रकाश झोतात आणण्याचं काम केलं इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून, असे मात्र कुणाल पाटील यांचा या व्यासपीठावरती केला जातो यथोचित मान सन्मान. धन्यवाद कुणाल, खऱ्या अर्थानं आमच्या शब्दाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली यांच्या वतीनं आपलं खऱ्या अर्थानं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जरूर त्यांचा देखील या व्यासपीठावरती आकाश दादा यांच्या उपस्थितीमध्ये हा यथोचित मान सन्मान केला जातो. थँक्यू सो मच कुणाल. आणि पुढील वाटचालींसाठी खरं तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. नेक्स्ट इनिंग ज्या पद्धतीने स्टार्ट होईल ऐकूया कॉम बॉक्समध्ये पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहेत. शुभम म्हात्रे सर, धन्यवाद. थँक्यू सो मच सुनील सर. आपण या ठिकाणी मॅच एन्जॉय करतोय जिथे एक गटातली आजच्या या रात्रीतली पहिल्या फेरीतली चौथी लढत आहे. राजा राणी क्रिकेट संघ घोट आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी क्रिकेट संघ नेबाली ब अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. घोट या संघाने पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या त्या टोटली. ओ काय फटका, एक्सलंट बॉल मात्र बॅकवर्ड अगदी डीप मिड विकेटच्या वरून. इट्स अ बिग हिट, षटकार. या गोलंदाजावरती मात्र आक्रमण आपल्याला पाहायला मिळालंय. सुनील सालुंके या गोलंदाजावरती आक्रमण आपण पाहतोय. धीरजच्या बाट मधून हा षटकार आपण पाहिला होता. यानंतरचा चेंडू अगदी चांगला लेंथ वरती आउटसाइड ऑफ स्टंप बॉल आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती धाव मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होईल. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 9. जिथे पाठलाग करायचा 57चा अगदी सध्याच्या स्थितीला रन रेट जो पाहिजे तो 11.17चा आणि रन रेट चालू असलेला रन रेट आपण पाहतो तो 18.00चा. यावेळेस मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न होता. पुनश्च आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. तरी एक षटकार खाल्यानंतर चांगली गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी सुनील सालुंके या गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय. ओव्हर द विकेटनं यावेळेस मात्र पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. पहिली एक्स्ट्रा धाव बॅटिंग करत असताना नेवाली टीमच्या खात्यामध्ये मात्र ऍड होईल. धावसंख्यावरती धावा होतील त्या 10 धावा. ओव्हर द विकेट यावेळेस फटका फसलाय. झेलची संधी, फार चांगला झेल विकेट किपरनं टिपला. फर्स्ट विकेट डाऊन. हा पहिला करारा झटका मिळतोय तो नेवाली ब या संघाला. फलंदाज बाद.
10 धावा धाव फलक्यावरती लागल्यात. अगदी सुरुवातीचं षटक मात्र चालू आहे. सुनील सालुंके या गोलंदाजावरती जिम्मेदारी पहिल्या षटकाची या गोट या संघाकडून आहे आणि तदनंतर चांगली गोलंदाजी राहिली आहे. धीरजला आपण नॉन स्ट्राईक वरती पाहतोय. बाद होणारा मागचा फलंदाज आपण पाहिला. इथून क्रॉस बॅटनं पहिल्याच बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. काय घडलंय मैदानावरती? या बॉल मात्र जाऊन विकेटला लागला, स्टंप वरती लागला आणि सलगचा दुसरा धक्का या ठिकाणी अक्षर रिप्ले मध्ये आपण पाहतोय. क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न आणि तदनंतर बॉल स्टंपला लागलाय आणि फलंदाज बाद हा सलगचा दुसरा धक्का मिळेल तो नेवाली ब या संघाला. थँक्यू सो मच डीजे. अगदी डीजे ऑपरेटिंगच्या भूमिकेत आकाश शेळके सर यांना आपण पाहतो. अगदी स्पर्धेचे मुख्य आयोजक, फार मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी लाभली आहे. खऱ्या अर्थानं आम्ही त्यांचा आभार या स्पर्धेच्या वतीनं यासाठी व्यक्त करतोय की आम्हाला या टुर्नामेंटमध्ये खऱ्या अर्थानं संधी त्यांनी दिली आहे. खऱ्या अर्थानं यंदाच्या मोसमामध्ये नेरेदुंद्र विभागात जेवढ्या टुर्नामेंट आम्ही कव्हर केल्यात त्या सर्व टुर्नामेंट आम्हाला देण्यामागं एक महत्त्वाचं स्थान निश्चितच आकाश शेळके सर यांचं आणि त्यांचा आम्ही आभार या स्पर्धेच्या वतीनं व्यक्त करतोय. अकुट टप्पाचा बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना फिल्डर पाठलाग जरूर करत होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चालला सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉल वरती येतो हा चौकार. चौदा धावा धाव फलकावरती. पहिला चेंडू थोडासा आखूड लाईनचा होता. अगदी पुलचा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅटची कट घेऊन बॉल मात्र बॅकवर्ड क्षेत्राच्या वरून गेला सीमारेषा पलीकडे. चौकार मिळाला पहिल्या बॉलवरती तो धीरज कतार या खेळाडूला. यावेळेस मात्र बॅटची कट लागली. बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फार फास्ट आहे. सलग दुसरा चौकार धीरज कतारच्या बॅटमधून. 4 धावा. मडवी या गोलंदाजावरती चालू आहे आक्रमण. थोडीशी महागडी गोलंदाजी, महागडे षटक हर्षल मडवीच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळण्यात येत आहे. थोडीशी लाईन खराब आहे. अगदी लेग स्टंपवरती गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून केली जाते. व स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. अगदी 2 बॉलवरती सरळ बॅटनं फटका येऊन देखील तिसऱ्या बॉलवरती मन बनवलं होतं, ठरवलं होतं का फटका रिव्हर्स मारायचा आहे परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. ही लेंथ चांगली आहे. या लेंथवरती जर गोलंदाजी झाली तर निर्धाव चेंडू या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. लॉफ करण्याचा प्रयत्न, यावेळेला ऑन साइडला स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात. गॅप मोठी होती. बॉल मात्र सीमारेषा पलीकडे. तिसरा चौकार येतो या ओव्हरचा फलंदाज धीरज कताराच्या बॅटमधून. या ठिकाणी जो खेळाडू या स्पर्धेमध्ये 50 लगावेल, 50 धावा कंप्लीट करेल त्याच्यासाठी मात्र ओकले कंपनीच्या गॉगल सन ग्लासेस असतील आणि ते ग्लासेस आपल्याला पुरस्कृत करण्यात आले. ते आमचे सन्माननीय अंकुशजी शेळके आणि आकाशजी शेळके यांच्या माध्यमातून. चौथा चौकार या षटकातील. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून हा फटका एक्झिक्यूट केला. थोडीशी जागा बनवली, पहिले शफल झाले होते, मन बनवलं होतं, चांगला कनेक्शन देखील पाहायला मिळाला आहे आणि मागच्या बाजूला जर चेंडू अगदी ट्रॅव्हल झाला तर मात्र थांबत नसतो आणि त्याच पद्धतीचा चौकार
आपल्याला या ओव्हरमध्ये मात्र पाहायला मिळाला आहे. चौथ्या चौकाराच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पोहोचेल ती 26 या आकड्यावरती. 26 लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अगदी 19 बॉल इथून बाकी आहेत. 31 चे धावसंख्येची मात्र गरज आहे. 57 बनवायच्या होत्या. अगदी मोठी टोटल अचीव करत असताना ज्या पद्धतीनं बॅटिंग करायची आहे ती बॅटिंग आता नेवाली ब टीमच्या माध्यमातून चालू आहे. ओ यावेळेला घुटना टेकला. तमाशा पाहायला मिळेल का? बॉल मात्र हवेत होता. झेल ड्रॉप झाला. अगदी सहज आणि सोपा झेल फिल्डर कडून ड्रॉप झालाय. ज्या खेळाडूनं या षटकामध्ये 4 चौकार ठोकलेत त्याचा सोडलेला झेल निश्चितच तुम्हाला येणाऱ्या कालात आणि येणाऱ्या वेळेत धोकाधुकी ठरू शकतो. या बॉलवरती मिळेल सिंगल आणि संघाची धावसंख्या 2 ओव्हर नंतर पाहायला मिळेल ती 27. उर्वरित आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 30 धावसंख्येची गरज. जय धावफलक्यावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 27. 18 बॉल आणि विजयासाठी मात्र 30 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये धीरज कताराच्या बॅटिंगच्या जोरावरती आई गावदेवी नेवाली ब संघाने मात्र पूर्णपणे शिरकाव केलाय. बाटचिकट लीडिंग एज विकेट किपर आणि तदनंतर फर्स्ट स्लीपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना फिल्डिंग छान पाहायला मिळाली आहे. बॉलला अडवलंय फील्ड केलाय अगदी फर्स्ट स्लीप आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने फिल्डर चालाक असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जर विकेट किपरकडून थोडीशी चूक झाली तर विकेट किपरला बॅकअप देणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि जर बॅकअप देणाऱ्या खेळाडूकडून जर चूक झाली तर बॉल मात्र निश्चितपणे सीमारेषा पलीकडे जात असतो. त्यामुळं महत्त्वाची भूमिका असते अगदी फर्स्ट स्लीप आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूची. बॉलला मात्र अडवलाय आणि एक सिंगल रन त्या चेंडूवरती कंप्लीट झाली आहे. अकूट टप्प्याचा बॉल आमच्या दिशेने फटका एक्झिक्यूट. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर फलंदाज पार्थ पाटीलच्या बॅट मधून हा पहिला बिग हिट षटकार. वरती 6च्या मदतीने धावसंख्या होईल ती 34. ओ यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला लेंथ वरती बॉल पाहायला मिळाला पार्थ पाटील या खेळाडूसाठी. सुनील हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती एक षटक सुनीलने टाकलंय. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी पाहिला तर 10 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये 7 दिल्यात. टोटली 17 धावा खर्च केल्यात. ओ यावेळेस मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंचांचा अगदी शाहरुख खान स्टाईलनं मात्र बाहेर फैलावत व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन आणखीन पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या पोहोचेल ती 36 या आकड्यावरती. बाटचिकट लीडिंग एज आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद झाला. विकेट नंबर 3 गॉन. हा तिसरा धक्का नेवाली. थँक्यू सो मच डीजे.
काय अफलातून डीजे आकाश सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी वाजवण्यात येतो. अगदी सगळ्या भूमिका ते बजावतात. स्पर्धेचे आयोजक देखील आहेत, कॉमेंटेटर देखील आहेत आणि त्याच नंतर आता डीजे ऑपरेटर ची कमी भासू देत नाहीयेत. 14 बॉल आणि विजयासाठी आता 22 पाहिजेत. इथून मात्र दोन्ही संघाच्या बाजूने तितकाच सामना. दोन्ही संघाचे प्रयत्न चालू आहेत. जोपर्यंत प्रयत्न तुम्ही करताय तोपर्यंत तुम्हाला यश निश्चितपणे मिळत असतं. यावेळेस मात्र पहिलाच बॉल थोडेसे क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल डॉट आलाय. महेश पाटील नवीन फलंदाज येण्यात नंबर 5 वरती 3 विकेट गमावल्यानंतर आता नेवाली टीमच्या माध्यमातून मैदानात पाहतोय. बॅटकट लागली होती. फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आहे. धाव नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होईल. तिसरं षटक संपेल आणि 3 षटकानंतर अगदी ऑनस्क्रीन वरती डीजे ऑपरेटर यांना आपण पाहतोय. डीजेची टेस्टिंग करत असताना डीजे ऑपरेटर होऊन जाऊ दे एक गाडी. शून्यच्या रन रेटनं रिक्वायर रन रेटनं आस्किंग रन रेटनं या ठिकाणी धावा बनवायच्यात. तर नेवाली ब या संघाला नवीन फलंदाज आता महेश मैदानावरती आलेत. अगदी आपण पाहतो 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चौथ्यासाठी गोलंदाज, चौथ्या षटकासाठी परन पोरजी या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून 2 एंड आपण सातत्याने पाहतोय. अगदी गोलंदाजीची सुरुवात निश्चितपणे चिंचवली विलेज एंड कडून होत असते. त्यानंतर दुसरं षटक आपण खाना विलेज एंडच्या माध्यमातून या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पाहतोय. हे षटक खाना विलेज एंड कडून गोलंदाज परन पोरजी गोलंदाजीच्या मार्कवरती. राऊंड द विकेट. पहिल्याच बॉल थोडासा आखूड लाईनचा होता. यावेळेस पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन पहिल्या बॉलवरती खर्च केली जाते ती गोलंदाज परनच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळेल ती 36. 12 बॉल आणि इथून 21 धावसंख्येची गरज. धीरज कथारा ऑन स्ट्राईक एंडवरती. अगदी 8 बॉलचा सामना केला. 21 धावसंख्येवरती बॅटिंग. त्यामध्ये 4 चौकारांचा देखील समावेश आहे. अगदी स्ट्राईक रेटकडे लक्ष दिलं तर 262चा स्ट्राईक रेट आहे. हा देखील आखूड लाईनचा बॉल होता. बॉलला पूर्णपणे लिव्ह केलाय. धीरजला देखील माहिती आहे की बॉल मात्र जास्त बाहेर जाणार आहे. बॅट घालण्याची गरज नाही आहे. पंचांचा मात्र आणखीन एक व्हाईट बॉलचा इशारा. सलग 2 व्हाईट बॉल गोलंदाज परनच्या माध्यमातून फेकण्यात आले. थोडीशी खराब गोलंदाजी. 12 बॉलवरती 22 धावा वाचवायच्या होत्या. अशा वेळेस मात्र चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. 1 मोर व्हाईट बॉल. खूप खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. व्हाईटची हॅट्रिक या ठिकाणी आपण पाहतोय. 3 व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती होईल ते 38. 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 19. इथून आता चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल. टप्पा अचूक पाहिजे कारण तुम्हाला आता 12 बॉलवरती 19 धावा या ठिकाणी वाचवायच्यात. आव्हान तितकंच सोपं नाही आहे. फुल लेनचा हा बॉल होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. बॅक टू द बॉलर. हा चेंडू अडवण्यात यश आलंय गोलंदाज परनला. एक सिंगल रन. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. नवीन बॅटर आता मैदानावरती महेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या होईल ती 39. 11 चेंडू आणि आता 18 धावसंख्येची गरज आहे. अगदी फिल्डिंगची विवरचना आपण पाहिली. एक फिल्डर अगदी डावखोऱ्या हाताच्या बॅट्समनसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठेवला. एक फिल्डर मिड विकेट. एक फिल्डर आपण पाहतो डीप स्क्वेअर लेगला. एक फिल्डर लॉंग ऑनला आणि एक फिल्डर अगदी एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मध्ये आपण पाहतोय. फर्स्ट स्लिप देखील आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. एक फिल्डर अगदी मिड ऑफला आहे. फिल्डिंग फार चांगली पाहायला मिळाली आहे. अगदी ज्या क्षेत्रामध्ये महेश पाटील यांची बॅटिंग आहे ते क्षेत्रामध्ये पूर्णपणे या ठिकाणी ब्लॉक करण्याचा प्रयत्न गोलंदाजी टीमच्या माध्यमातून चालू आहे. यावेळेस मात्र थोडे शफल झाले. जागा पडून मारण्याचा प्रयत्न होता
विकेट जाईल. फलंदाज LBWच्या स्वरूपात बाद होतोय आणि हा चौथा करारा झटका लागला तो बॅटिंग करणाऱ्या नेवाली ब या संघाला. एक शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. धावसंख्या धाव फलकावरती 42. 7 बॉल आणि 15 ची गरज. नवीन बॅट्समन आता स्ट्राईक एंडला जय कथाराला आपण पाहतोय. अगदी 5 विकेट गेल्या 7व्या क्रमांकासाठी मात्र आता जय कथारा या खेळाडूला मैदानावरती पाठवलं गेलंय. एक महत्वपूर्ण आणि जिम्मेदारी पूर्ण इनिंग त्याला आता मात्र या मॅच मध्ये खेळावी लागेल. पहिल्याच बॉल अगदी बॅट चांगल्यारीत्या फिरवली होती परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. चांगल्या चेंडूच्या हाताळणी गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. सुरुवात थोडी खराब झाली परंतु त्यानंतर पुनरागमन कमबॅक गोलंदाज परम पोर्जीनं जरूर केला. शेवटच्या बॉलवरती धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी नेवाली ब या संघाला 15 धावसंख्येची गरज. डीजे
जय चला जास्त वेळ आपण टीम मीटिंग घेऊ नका. घोट संघ जरा स्पीडअप करा आणि फिल्डिंग लगेच सजून घ्यायची. इम्पॉर्टंट मॅच आहे आम्हाला देखील माहिती आहे, परंतु वेलेल देखील तितकं महत्व आहे. 1 वाजला यानंतर देखील आपल्याला 2 मॅच आजच्या रात्रीमध्ये कव्हर करायच्या आहेत, त्यामुळे जरा स्पीडअप करायचं आहे. आणि नेक्स्ट मॅच टॉस या ठिकाणी कोणत्या टीमनं पुढच्या मॅचचा टॉस जिंकला असेल? शिवकर आणि कोपरा. कोपरा टीमनं टॉस जिंकलाय. शिवकर टीमनं टॉस जिंकलाय आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय ते कोपरा या संघाला. कोपरा संघ आपण मॅच संपल्यानंतर आपली बॅटिंग ऑर्डर लगेच मैदानात पाठवायची न टाइमपास करता. 6 बॉल आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. अगदी टफ फाईट, काटेकी टक्कर या ठिकाणी प्रेक्षकांना ज्या सामन्याची अपेक्षा असते तो सामना मात्र प्रेक्षकांसाठी खुला झालाय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज धीरज कतार या खेळाडूला पाहतोय. 8 बॉल आणि 22 धावा, 10 बॉल आणि 22 धावांची इनिंग आतापर्यंत साकारली आहे. इथून सामना जिंकून देण्याची जिम्मेदारी धीरज वरती आहे. पहिल्याच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट ना फटका, एक सिंगल रन वेगाने कंप्लीट, डबल साठी परतलेत. ओहो, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चित्त्याच्या चपळेने कंप्लीट केल्यात. अगदी धीरजला देखील धावांची किंमत माहिती आहे आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं देखील तितकं महत्वाचं आहे. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 44 या आकड्यावरती. 5 बॉल आणि 13ची गरज. 3 डॉट बॉल साठी अर्जुन पवार यांच्याकडून 500चं पारितोषिक असेल. गोलंदाज या ठिकाणी सज्ज. 5 बॉल 13. यावेळेस मात्र गोलंदाजी करत असताना थोडासा दबाव, प्रेशर गोलंदाजावरती जाणवतोय आणि प्रेशर दबावाचीच मॅच आहे. दोन्ही संघाला मॅच जिंकणं तितकंच महत्वाचं आहे. जो संघ सामना जिंकेल तो मात्र सेकंड राऊंड मध्ये क्वालिफाय होईल. कोणता संघ सामना जिंकेल ते मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट ना ऑन साइडला फटका, फिल्डरचा बॅकअप तैनात आहे, फेकी होईल. त्या दरम्यान 2 रन्स या वेगाने कंप्लीट केल्यात. 2 बॉलवरती 2-2 धावा, अशा 4 धावा 2 बॉलवरती कंप्लीट केल्या जातात फलंदाजाच्या माध्यमातून आणि 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 46 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. अगदी प्रयत्न मात्र फलंदाज धीरज कताराच्या माध्यमातून चालू आहेत. अगदी संघासाठी संघर्ष मात्र तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. शेवटपर्यंत एकटाच सुंज देतोय, एकटा मात्र लढतोय. अर्थातच धीरजची इनिंग आपण पाहिली तर 12 बॉलवरती 26, त्यामध्ये 4 चौकारांचा देखील समावेश आहे आणि ते चौकार आल्यानंतर त्यानंतर मात्र मोठा फटका आला नाहीये. सुरुवातीच्या षटकामध्ये चौकार आले होते, परंतु त्यानंतर धीरजला देखील शांत ठेवण्यात घोट टीमच्या गोलंदाजाने यश आलंय. ओ, यावेळेस वॉटर डिलिव्हरी, काय गोलंदाजी चालू आहे. चांगल्या लेंथ वरती हा चेंडू डिलिव्ह केला जातोय. बॅट देखील फलंदाजाच्या हातातून निसटली आहे. वेगानं फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय. वेगानं वॉटर बॉल, काय गोलंदाजी. अगदी खोलवर टप्पाचा चेंडू टाकला होता. बॅट आणि बॉलचा कोणताही कनेक्शन नाही आहे. बॅट फिरण्या अगोदर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला होता. 3 बॉल 11. यावेळेस स्मॅश करण्याचा प्रयत्न, फटका फसला, बिग विकेट डाऊन. हा 440 ओव्हरचा झटका लागलाय तो फलंदाजी करणाऱ्या अगदी आपण पाहतोय गावदेवी नेवाली ब या संघाला. फलंदाज मात्र बाद. दोन बॉल आणि विजयासाठी 11ची गरज. स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण प्रणयला पाहतोय. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. अगदी 20 शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. बॅकअप देण्यासाठी फिल्डर आहे. पहा दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट, परंतु 2 धावांना देखील आता गोलंदाजी करणाऱ्या घोट संघाला फरक पडणार नाहीये, कारण एक शेवटचा बॉल बाकी आहे. विजयासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. 1 बॉल 9ची गरज. क्रिकेटमध्ये असा कोणताही फटका नाहीये की त्या फटक्यामध्ये 9 धावा या मिळतील, परंतु एखादा खराब बॉलची प्रतीक्षा करावी लागेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला, चांगला लेंथ वरती
आणि गोलंदाजीच्या ताकदीवरती शेवटला पुनरागमन कमबॅक करून आज सामना आपल्या खिशात घातला तो गोलंदाजी करणाऱ्या राजा राणी घोट या संघानं. वेल प्लेड.